नंतर दुसऱ्या क्रमांकाचा दसरा म्हणून हिंगोलीच्या दसऱ्याची ओळख आहे। नवरात्र उत्सवापासून हिंगोलीच्या दसऱ्याला सुरुवात होते। हिंगोली शहरातील नामवंत रामलीला मैदान याच मैदानावरती मागच्या काही दिवसापासून दसऱ्याला सुरुवात झालेली आहे। आपण जर बघितलं तर हा दसऱ्याचं जे वैशिष्ट्य आहे ते त्या दसऱ्याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे येथील जे असतील ते कृषी प्रदर्शन असेल, त्याचबरोबर विविध व्यापारी असतील यांचं जे आहे ते दसऱ्याचं एक महत्त्व असतं। त्याचबरोबर दसऱ्यातील जे प्रमुख आकर्षण असतं ते म्हणजे आगास पाळणे। इथले आगास पाळणे जे आहेत ते आपण बघतोय की कशा प्रकारे या ठिकाणचे आगास पाळणे जे आहेत ते एक विद्युत रोषणाईमध्ये झुलतात, विद्युत रोषणाईमध्ये फिरतात आणि त्याचं या दसऱ्याचं वैशिष्ट्य आहे। तर या दसऱ्याचं यावर्षीचं हे 179 वर्ष आहे। दसऱ्याच्या दिवशी जे आहे ते मध्यरात्री म्हणजेच 12 वाजता रावणाचं 51 कोटी रावणाचं दहन होतं आणि त्या दहनानंतर या दसऱ्याची जी आहे ते सांगता होती। मात्र यावर्षी कुठेतरी जे आहे ते निसर्गाने जे आहे ते या दसऱ्यावरती संकट घातलं होतं। मागच्या सुरुवातीपासूनच या ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात होती, त्यामुळे याच रामलीला मैदानावरती दसऱ्याला जे आहे ते थोडासा विलंब झालेला आहे आणि दसरा जो आहे तो खरं तर मागच्या 2 दिवसापासून या ठिकाणी पावसाने उघडीप दिली, त्यामुळे दसऱ्यात कुठेतरी आता हळूहळू गर्दी जी आहे ते वाढवायला सुरुवात झालेली आहे। आपण ड्रोनच्या साहाय्याने आपण बघतोय की हीच ती हिंगोली सिटी आहे आणि हा तो हिंगोली सिटी मधलं रामलीला मैदान आहे आणि याच रामलीला मैदानावरती हा दसरा महोत्सव मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्सवात भरलेला आहे। विविध कार्यक्रम जे आहेत ते नवरात्रीच्या निमित्तानं या ठिकाणी भरत असतात। त्याचबरोबर नवरात्र उत्सवामध्ये जे आहे ते या ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं, कुस्ती असेल, त्याचबरोबर विविध देखावे जे आहेत ते या ठिकाणी भरले जातात। त्यामुळे या हिंगोलीच्या दसऱ्याची जी आहे ती ओळख पूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर देशातल्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी व्यापारी येतात। त्याचबरोबर विविध खेळणे असतील, लहान मुलाचे खेळणे असतील, त्याचबरोबर वयोवृद्धांचे जे काही या ठिकाणी लागणारे स्वेटर असतील, हे असतील, हे सगळे व्यापारी जे आहेत ते याच हिंगोलीच्या रामलीला मैदानामध्ये येतात आणि हा दसरा जो आहे तो एक वेगळं वैशिष्ट्य आहे। या दसऱ्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे। दरवर्षीपेक्षा या दसऱ्यामध्ये जे आहे ते यावर्षी या ठिकाणी दुकानांची संख्या जी आहे ते वाढवण्यात आलेली आहे आणि या दसऱ्याचं यावर्षी जे आहे ते 179 वर्ष आहे आणि याच 79 वर्षामध्ये यावर्षी आहे थोडस पावसानं जे आहे ते या ठिकाणी या दसऱ्याला व्यत्यय आलं होतं। मात्र मागच्या 2 दिवसापासून जे आहे ते निसर्गानं जे आहे ते उघडदीप दिलेले आहे, पावसानं विघडदीप दिले आहे, त्यामुळे दसऱ्याचा रस जे आहे ते आजपासून जे आहे ते वाढलेला आहे। उद्याच म्हणजे दसऱ्याच्या दिवशी रात्री 51 कोटी रावणाचं दहन होणार आहे आणि या दहनानंतर रावणाची जी आहे ते या ठिकाणी दसऱ्याची जी आहे ते या ठिकाणी समाप्ती होणार आहे। ड्रोन पायलट राम सोळंके सह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, रामलीला मैदान, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।